वर्धा जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एक दिवसीय आंदोलन केलं। अनेक वेळा निवेदन तक्रारी दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष होत असल्याचा या विद्यार्थ्यांनी आरोप केला। शैक्षणिक भत्ता, निर्वाह भत्ता आणि प्रलंबित वाढीव अनुदान तत्काळ जमा करण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली आहे। आज जिल्हा लेवलवर जवळपास 350 ते 500 क्षमतेचं वसतिगृह निर्माण व्हायला पाहिजे होतं, परंतु आजही 125 विद्यार्थ्यांचंच वसतिगृह क्षमतेचं निर्माण केलं आहे या लोकांनी। आणि ज्या वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे, हे लोक काही पारदर्शकता न ठेवता काही परिचयाचे लोक असतील तर काही नेत्यांच्या फोनवर हे लोक प्रवेश घेतात विद्यार्थ्यांचे। कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याची हे लोक खिलवाड करत आहे। बिल्डिंग बांधून द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर एक शिष्यवृत्तीची जर बाब झाली म्हटलं तर 1 वर्ष आमचं ओलांडून गेलेलं आहे। फक्त कोणाकोणाच्या तर म्हणजे कोणाकोणाची फक्त फर्स्ट सेमिस्टरची झाली आहे, तर कोणाकोणाची शिष्यवृत्ती झाली नाही।